डब्या भरल्या, एक डबी राहिली भरायची. तर ते काजळ घेते, त्या ताटावर हे करून राहिली काजळ. आधी दिवा लावला. आधी काय घेतलं? तूप घेतलं. आधी तूप घेतलं, तूप चांगल्या गाईचं तूप घेतलं, ते तोपवलं, त्याचं गाईचं साय काढली, त्याचं ते मिक्सरमधून तूप तयार केलं गाईचं. आणि ते आता मी काजळ बनवतो लहान छोट्या बाळाला खाण्यासाठी चांगलं असते. तो मी दिवा लावला. आता संपत आलं, हे संपत आलं. आता असं हे काजळ, तर आता या ताटावर असं हे काजळ झालं तयार, हे काजळ झालं तयार. आणि ह्या डब्या भरल्या मी, ह्या डब्या भरल्या, एक डबी राहिली, 2 डब्या भरल्या. आता पुन्हा मी असं करून ठेवतो याच्या ताटा. पुन्हा केलं. आता हे थंड होऊ देतो थोडंसं. थंड झालं की ते असं एकत्र गोळा करते. गोळा झालं मी गरम आहे सध्या, ते गरम झालं की ते काजळ काढते मी त्याचं असं, आणि त्याच्यात तूप टाकून, हे तूप आहे थोडंसं असं चमच्यानं असं करते मी एकत्र. असं 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 झालं की असं काजळ तयार होते. हे लहान बाळाला खूप छान छान आहे, घातलं की डोळे चांगले राहतात. बाळाचं ती विक्रीचं कसं असते, ती विक्रीचं काही चांगलं नसते. तर हे घरचं काजळ घातलं की डोळे बाळाचे, लहान बाळाचे छान डोळे होतात. म्हणून मग 1 वर्षापर्यंत हे काजळ घातलं पाहिजे बाळाच्या डोळ्यात. म्हणून मी अशी करते. अशी आता एकत्र हे काजळ तयार झालं का, किती गोळा झाला हे झालं. यांच्यात तूप टाकून अशी खोलते, मग अशी 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 एकत्र करून हे झालं. हे बघा किती छान झालं हे काजळ. बघा हे झालं, अशी करते. बघा हे तुम्ही पण असंच करा बाळासाठी, 1 वर्षाच्या बाळासाठी असं करते. असं केल्यानंतर याच्यात तूप टाकते थोडंसं. तूप काढलेलं आहे मी, हे तूप टाकते. चांगलं गाईचं तूप आहे, चांगल्या गाईच्या तुपाचं करायचं. आणि ते असं खलते, ते असं घट्ट घट्ट असं हातानं करायचं, असं असं. डबी भरून ठेवायची, असं तूप टाकायचं त्याच्यात थोडंसं. तूप टाकल्यानंतर असं 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 डबीत भरलं, छान काजळ तयार झालं. हिरव्या डबीत भरलं. हे डबीत भरून ठेवते. थोडंसं तूप पाहिजे त्याला. हे असं असं झालं हे काजळ तयार. असं असं भरलं, हे बाकी छान काजळ झालं. हे असं 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 करायचं, असं भरायचं त्याच्यात. थोडंसं कसं होते ते खूप करावं लागते त्याच्यासाठी. हे असं खूप वेळ लागते. हे असं करायचं, असं असं असं